तळोद्यात लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा शहरातील तळोदा अक्कलकुवा बायपास रोड परिसरात संगनमताने झालेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून तळोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 189(2), 190, 191(1), 2, 3, 352, 351(1) प्रमाणे 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 3 मे रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। फिर्यादी नाशिर सत्तार मन्यार वय 45 राहणार इलाही चौक तळोदा यांच्यावर आरोपींनी अचानक हल्ला केला। आरोपींची नावे पुढील प्रमाणे: अकील युसुफ अन्सारी, अवलेस अन्सारी, फयाज साबिर अन्सारी, अमीर अकील अन्सारी, साबिर युनुस अन्सारी, डॅनिश शकील अन्सारी, सर्व राहणार तळोदा, जिल्हा नंदुरबार। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्यावर, पायावर, पाठीवर, तोंडावर जबर मारहाण केली। तसेच फिर्यादी यांचा मुलगा शाहिद नाशिर मन्यार यालाही आरोपींनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 189(2), 190, 191(1), 2, 3, 352, 351(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गौतम बोराडे करीत आहेत। परिवर्तन 24 न्यूज, बातमी खरी, प्रभाव भारी।